नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये बघा, आजचा आपला हा 58वा पार्ट आहे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश त्यांच्या 5 भिक्षुकांना कोणत्या ठिकाणी दिला? तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं, सारनाथ येथे त्यांनी आपल्या भिक्षुकांना उपदेश दिलेला आहे. तर बघा, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? तर यांचा जन्म कुठे झाला होता असा पण प्रश्न आलेला आहे. तर त्यांचा जन्म झाला होता लुंबिनी येथे. लुंबिनी येथे त्यांचा जन्म झाला होता. आणि लुंबिनी कुठे आहे? तर ते आहे नेपाळमध्ये. तसंच त्यांचा मृत्यू झाला होता कुशीनगर येथे. कुशीनगर, जे की UP म्हणजेच उत्तर प्रदेश येथे आहे. तसंच गौतम बुद्धांना शाक्य मुनी किंवा बुद्ध किंवा सिद्धार्थ गौतम असे वेगवेगळे नाव देखील होते. तसंच त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली असा पण क्वेश्चन आलेला आहे. तर त्यांना ज्ञानप्राप्ती बिहार राज्यातील गया येथे झालेली आहे. गया येथे निरंजना नदीच्या काठी. नदी पण विचारलेली आहे, निरंजना नदीच्या काठी. निरंजना नदीच्या काठी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. आणि ती झाली होती पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना. त्यांना इसवी सन पूर्व 528 मध्ये अशा प्रकारे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्याला बोधी वृक्ष असं म्हणतात. बोधी वृक्ष. तर बघा, ह्या जे फॅक्ट्स आहेत गौतम बुद्धाबद्दल, एवढ्या तरी कमीत कमी लक्षात असू द्या, कारण गौतम बुद्धावर जर प्रश्न विचारला तर याच्या बाहेर काही जाणार नाही. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तर बघा, आपला जो महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ह्या नद्या वाहतात, नर्मदा आणि तापी. हे बघा, नर्मदावरती आहे, इथे 53-54 किलोमीटर अंतरच फक्त आपल्या महाराष्ट्रातून पार करते. आणि खालची नदी आहे तापी. तर या नद्या आहेत, या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? तर बघा, महाराष्ट्राचं जे पश्चिमेकडे आहे तर हा अरबी समुद्र आहे. आणि याच्यामुळे आपलं C ऑप्शन करेक्ट आहे. तर ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर बघा, आता नर्मदा जी नदी आहे हिचा उगम कुठे झालेला आहे? तर तो झालेला आहे अमरकंटक येथे. अमरकंटक येथे झालेला आहे, जो की मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि त्याची जवळपास लांबी या नदीची 1312 किलोमीटर एवढी आहे. आणि हिलाच पश्चिम वाहिनी नदी देखील म्हणतात. तसंच ही कुठे जाती? अरबी समुद्राला जाऊन मिळते. कुठे? तर खंबातच्या आखातामध्ये ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. तशीच तापी नदी जी आहे तर तापी नदीचा देखील उगम मुलताई जवळीचा उगम होतो. मुलताई. तर मुलताई कुठे आहे? हे देखील मध्य प्रदेशमधलं एक ठिकाण आहे. तसंच हिची लांबी पाहायला गेलं तर 724 किलोमीटर आहे. किती? 724. आणि हिला देखील पश्चिम वाहिनी नदीच म्हणतात. आणि ही देखील कुठे जाते? खंबातच्या आखातामध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर बघा, अशा प्रकारे या नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी आहेत आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर बघा, महाराष्ट्राचे राज्यफूल आहे जारूल, म्हणजेच मोठा बोंडारा असं देखील त्याला म्हटलं जातं. आणि हे आपलं राज्यफूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश यांनी ग्रामस्वराज्य नावाची संकल्पना मांडली? तर ग्रामस्वराज्य नावाची संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर ग्रामस्वराज्य म्हणजे काय? तर ग्रामस्थांना प्रशासकीय अधिकार मिळवून द्यायचे किंवा गावाचा विकास करण्याची जबाबदारी ग्रामस्थावरच असली पाहिजे. तसंच स्वावलंबी बनवायचं, स्वयंपूर्ण आणि तसंच समृद्ध गाव झाली पाहिजेत, असं ह्या कन्सेप्ट मागच्या गोष्टी आहेत. तसंच स्वावलंबी, स्वयंपूर्ण ग्रामजीवन हे देखील म्हणजे महात्मा गांधीचा एक उद्देश होता. त्यामुळे ग्रामस्वराज्य नावाची संकल्पना त्यांनी मांडली होती. तसंच ते खेड्याकडे चला असं देखील म्हणायचे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, प्राचीन कालखंडामध्ये गावाच्या प्रमुखास या नावाने संबोधले जात होते? तर प्राचीन कालखंडामध्ये ग्रामिणी या नावाने ग्रामप्रमुखास, जसं आता सरपंच आपण बोलतो तर तसं प्राचीन कालखंडामध्ये जो मुखिया होता गावाचा किंवा जो मुख्य माणूस होता त्याला ग्रामिणी असं म्हटलं जायचं. म्हणून आपलं पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, मेरा भारत महान हा नारा कोणी दिला? तर मेरा भारत महान हा नारा राजीव गांधी यांनी दिलेला आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मेरा भारत महान हा नारा राजीव गांधींनी कधी दिला होता? 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात समजा हा नारा त्यांनी दिला होता. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, शेअर बाजार संबंधित BSE काय आहे? तर बघा, BSE म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा मुंबई शहरामधला काय एक रोखे बाजार आहे. कोणता? रोखे बाजार. लक्षात असू द्या, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे? तर हा रोखे बाजार
आहे. आणि रोखे बाजाराची स्थापना कधी झालेली याची BSEची, तर 1975 याची स्थापना झालेली आहे. तसंच हा बाजार मूल्याबाबत भारतात कितवा आहे, तर हा अव्वल स्थानावर आहे, अव्वल स्थानावर. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले, तर पहिले आधार कार्ड हे महाराष्ट्र राज्यात जारी करण्यात आलेलं आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा 2009 साली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडियाची स्थापना झाली होती, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची. आणि 29 सप्टेंबर 2010 रोजी काय झालं होतं, आधार योजनेअंतर्गत पहिलं कार्ड महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात टेंभली गाव, कोणतं, टेंभली गावात रंजना सोनवणे त्यांचं नाव होतं, रंजना सोनवणे या महिलेला हे आधार कार्ड पहिल्यांदा देण्यात आलं होतं. तसंच पहिलं राज्य महाराष्ट्र, पहिली महिला जर विचारलं तर रंजना सोनवणे, पहिला जिल्हा कोणता, नंदुरबार, आणि कधी 2010 साली. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मणिपूर राज्याची ती राजधानी आहे. मग मेघालयची राजधानी काय आहे, तर ती आहे शिलाँग. तसंच मिझोरामची राजधानी आहे ऐंजवाल. आणि मणिपूरची तर आत्ताच पाहिली इम्फाळ. आणि मध्य प्रदेशची राजधानी काय आहे मग, तर ती आहे भोपाळ. बघा राजधानी आणि राज्यावर पण क्वेश्चन येऊन जातो किंवा इथून मागे पण आलेला आहे, त्यामुळे बाकीचे स्टेट किंवा 7 सिस्टरमधले जे आहेत ना, कमीत कमी तेवढे तरी पाठ करा. तर बघा आता पुढचं क्वेश्चन आहे, जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो, तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, 5 ऑक्टोबरला हा दिन साजरा केला जातो. तसंच 2024ची रिसेंट म्हणजे आत्ताचं ह्या वर्षीची याची थीम काय आहे, तर शाश्वत शांततेसाठी, शाश्वत ही थीम लिहून घ्या, शांततेसाठी शिकणे, शाश्वत शांततेसाठी शिकणे ही 2024ची जागतिक शिक्षक दिनाची थीम आहे, म्हणजे संकल्पना आहे. ही तुम्ही लक्षात असू द्या किंवा लिहून ठेवा तुमच्या नोटबुकवर. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, थरचे वाळवंटामधून कोणती नदी वाहते, तर थरचे वाळवंट कुठे आहे, आपल्या भारताच्या जे राजस्थान राज्य आहे तिथे थरचे वाळवंट आहे, आणि त्यामधून लुनी नदी वाहते, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे, तर गोव्याची अधिकृत भाषा सी ऑप्शन, म्हणजेच कोकणी भाषा ही गोव्याची अधिकृत भाषा आहे. तसंच गोवा हे भारतातलं क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य देखील आहे, आणि याची स्थापना केव्हा झाली होती, 30 मे, याची स्थापना देखील विचारलेले 30 मे 1987 साली गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा भेटलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता आपण, कुडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानक कोणत्या राज्यात स्थित आहे, तर बघा कुडनकुलम जो परमाणु ऊर्जा प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यात आहे, तर तो आहे तमिळनाडू राज्यात, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे, तर बुलढाणा जिल्हा हा विदर्भात असल्यामुळे ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात आहे, तर घुमर हे लोकनृत्य जे आहे ते राजस्थान राज्यात आहे. बघा कधी कधी मूवी पाहिल्याचा पण आपल्याला फायदा होतो. तर हा घुमर जे नृत्य आहे त्याच्यामध्ये दीपिका पदुकोणचं हे नृत्य आहे, तर हे कोणत्या मूवीमध्ये आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसंच हरियाणा या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे, तर ते आहे खोरिया. तसंच घमाल किंवा धमाल पण म्हणतात त्याला, काही ठिकाणी धमाल आहे, काही ठिकाणी घमाल आहे. तसंच पंजाबचं आहे भांगडा, आणि UP म्हणजेच उत्तर प्रदेशचं काय आहे, तर कथ्थक आहे, कथ्थक. अशा प्रकारे हे लोकनृत्य आणि राज्य यांच्या पण जोड्या विचारलेल्या आहेत, किंवा एक स्टेट दिलं जातं आणि याचं लोकनृत्य कोणतं असं पण विचारलं जातं. त्यामुळे 5 ते 6 जे स्टेट आहेत त्यांची लोकनृत्य कमीत कमी पाठ करून ठेवा. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे, तर हिराकूड धरण हे महानदी, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. महानदीवर हे हिराकूड धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि महानदी कुठे आहे, तर ही ओडिशा राज्यातील ही महानदी आहे, ओडिशा राज्य, ओडिशा. तसंच हे जगातलं सर्वात लांब मातीचं धरण आहे,
मातीचं धरण. जगातलं सर्वाधिक लांब मातीचं धरण कोणतं असं जर विचारलं तर हिराकूड धरण जे महानदीवर आहे आणि कोणत्या स्टेटमध्ये आहे तर ओडिशामध्ये आहे. तसंच 12 ऑक्टोबर 2021 साली या हिराकूड जलाशय जे आहे किंवा हिराकूड धरण जे आहे याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत तर ते आहे बी ऑप्शन, गोदावरी नदीला सर्वाधिक उपखोरी आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा उपराष्ट्रपती हे पद भारतातल्या म्हणजे आपली भारतीय घटना आहे त्यामध्ये आर्टिकल कितीमध्ये आहे तर आर्टिकल 63 मध्ये हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात तरतूद करण्यात आलेले. लक्षात असू द्या आर्टिकल 63. तसंच ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात. आणि सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत मग तर ते आहेत जगदीप धनखड हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. आणि ते जर कितीवे असं जर विचारलं तर लक्षात असू द्या हे 14वे उपराष्ट्रपती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता आपला, यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असं म्हणतात. तर आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक कोणाला म्हटलं जातं, लॉर्ड मेयो, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत. तर बघा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच आता 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे नवीन. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर ते आहे ते श्री अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता, मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र येथे आहे. तर मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र हे सिमला येथे आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि सिमला कुठे आहे मग तर ते हिमाचल प्रदेशात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दंतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा डॅश डॅश राज्यात आहे. तर दंतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून हा छत्तीसगड राज्यात आहे, म्हणजेच महाराष्ट्र आपलं जे महाराष्ट्र आहे याच्या पूर्वेला हे छत्तीसगड राज्य आहे आणि तिथेच हा नक्षलग्रस्त एरिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे. तर बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने आता जी 2024ला म्हणजे रिसेंट जी लोकसभेचे इलेक्शनसाठी आचारसंहिता लागलेली आहे किंवा लोकसभेचं इलेक्शन आता होणार आहे ते किती टप्प्यात होणार आहे तर ते 7 टप्प्यात होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात होणार आहे तर ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन किती टप्प्यात होणार आहे याचं आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये देणार आहेत. तर बघा आता यूथ आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर ते आहे आयुष्मान खुराना, जो की सगळ्यांचा प्रिय आहे आयुष्मान खुराना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, राकेश मोहन यांचा समावेश या जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, फेडने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन मॅग्नसन कार्लसन, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. फेड म्हणजे काय तर इंटरनॅशनल चेस फेडरेशन. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, हे आपले करंटचे क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे आपण सांगितलेलं आहे की 10 क्वेश्चन आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये GKच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन आपले करंटचे असणार आहेत. तर बघा हे 21 ते 22 पासून 30 पर्यंतचे क्वेश्चन आपले करंटचे रेग्युलर आपण इथे कव्हर करत आहोत. तर बघा इथे पुढचा क्वेश्चन आहे, आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे शायनी विल्सन, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो. तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा बी ऑप्शन 6 एप्रिलला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, IPLमध्ये 7500 धावा करणारा डॅश डॅश हा पहिला फलंदाज ठरलेला आहे. तर 7500 धावा करणारा पहिला फलंदाज आहे विराट कोहली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान कोणी पटकाविला आहे. तर अशा प्रकारचा बहुमान पटकावला आहे भाग्यश्री फंड ईने, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर बघायचं करेक्ट आन्सर आहे मिरज येथे बनवलेल्या. तर बघा
सांगली जिल्ह्यातल्या सतारा आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे. तर सतारा आणि तानपुरा हे कोणत्या जिल्ह्यातलं GI टॅग मिळालेलं गोष्टी आहेत, तर हे सांगली जिल्ह्यातलं आहे, हे पण लक्षात असू द्या. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये 20 क्वेश्चन हे GKचे GSचे आहेत आणि 10 क्वेश्चन आपले करंट अफेअरचे आहेत. बघा मित्रांनो, आपण आता नवीन एक मराठीचा व्हिडिओ पण आपण देत आहोत किंवा मराठीची सिरीज पण आपण चालू केलेली आहे. तर त्याचा देखील तुमचा प्रतिसाद भरभरून प्रतिसाद भेटत आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करा चॅनल, जेणेकरून त्यांनाही थोडाफार फायदा. तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांना क्वेश्चन कसे ॲनालिसिस करायचे किंवा क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानं काय फायदा होतो ह्याचं म्हणजे नॉलेज भेटण्यासाठी इथे आपण अशा प्रकारे सिरीज चालू केलेली आहे. आणि ह्याच्या पाठीमागे खूप असं काही उद्देश नाही आहे माझा. तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी सोपं जाईल. थँक्यू व्हेरी मच.